बऱ्याच जणांना इडली बनवायचं म्हणलं की फार कंटाळा येतो, कारण की त्यासाठी एक दिवस अगोदर डाळ तांदूळ भिजू घाला, परत ते मिक्सरला वाटा, त्यानंतर परत आंबवण्यासाठी ठेवून द्या, तर खूप सारा वेळ वाया जातो. तर त्यामुळेच मी आज ही रेसिपी दाखवली आहे, जिथे आपण पीठ न आंबवता अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली बनवणार आहोत. त्यासाठीच इथे नारळाची चटणी देखील मी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत बघा. अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. आता घरातल्या कुठल्याही वाटीने आपल्याला हे सर्व मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. जाडसर असा तांदूळ आहे. हा इडलीसाठीच मिळणारा तांदूळ आहे. तुम्ही कुठलाही जुना तांदूळ वापरू शकता, त्यासोबत राशनचा देखील वापरू शकता. तर इथे 2 वाट्या तांदूळासाठी मी इथे पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यासोबतच 1 चमचा मी इथे मेथी दाणे घेतलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला एकत्रित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हलक्या हाताने असं चोळून आपण हे डाळ तांदूळ धुवून घेणार आहोत. 2 ते 3 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे संपूर्ण आपलं धुवून झालेलं आहे. आता येथे भरपूर असं पाणी घालून आपल्याला हे रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे. आता यावर झाकण ठेवून मी इथे बाजूला ठेवून देते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपले डाळ तांदूळ किती छान असे भिजल्या गेलेले आहेत. आता हे आपण छान मिक्सरला वाटून घेणार आहोत. छान असे भिजलेले आहेत. त्या अगोदर आपण मी इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून आपल्याला 3 ते 4 मिनटं भिजत घालायचे आहेत. आणि हे पोहे देखील आपल्याला या डाळ तांदळाबरोबर वाटून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली इडली जी आहे ते अगदी मऊ आणि सॉफ्ट बनते. तर इथे मी हे भिजत ठेवते. तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं डाळ तांदूळ घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. एकाच वेळी खूप जास्त डाळ तांदूळ घालायची नाही, त्यामुळे व्यवस्थित वाटल्या जात नाही. तर इथे थोडं घालत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी इथे फिरून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे आपण डाळ तांदूळ भिजवलेल्याच पाण्याचा वापर करायचा आहे. तर अशाप्रमाणे मस्त बारीक असं मी इथे वाटून घेतलेलं आहे. अशाप्रमाणे छान हे बारीक झालेलं आहे. आता मी एका पातेल्यामध्ये सर्व काढून घेत आहे. तर अतिशय पटकन होणारी ही रेसिपी आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. तर संपूर्ण मिश्रण मी इथे आता वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 4 ते 5 मिनटं एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे. ही प्रोसेस तुम्हाला जरूर करायची आहे. यामुळे आपलं जे पीठ आहे ते एकदम हलकं होतं आणि इडली एकदम सॉफ्ट बनते. तर 4 ते 5 मिनटं आपल्याला सतत हे एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी मिश्रण असं चांगलं फेटून घेतलेलं आहे. अशाप्रमाणे एकदम आपली कन्सिस्टन्सी इथे बरोबर आहे. इडलीचं पीठ जास्त पातळ नसतं, थोडंसं घट्टसरच असतं. तर आता इथे संपूर्ण पीठ मी फेटून घेतलेलं आहे. यावरती झाकण ठेवून आता 10 मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवूयात. तर इथे 10 मिनिटानंतर बघू शकता बॅटर इथे आता इडली बनवण्यासाठी रेडी आहे. त्यामध्ये मी आता 1 चम्मच मीठ घालून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच खाण्याचा सोडा इथे वापरलेला आहे, पण तो माझ्याकडून स्किप झालेला आहे व्हिडिओ. आता मीठ आणि सोडा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी
इडली बनवण्यासाठी इथे इडली पात्राला छान असं तेल लावून घेत आहे. तुम्ही तेल, तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता. तर पूर्ण आता मी इथे इडली पात्राला तेल लावून घेत आहे. त्यामुळे आपली इडली जी आहे ते सहज निघल्या जाते. आता यामध्ये आपल्याला थोडं पीठ घालून घ्यायचं आहे. अगदीच खूप जास्त भरायचं नाही आहे. तर थोडं आपल्याला इथे बॅटर घालून घ्यायचं आहे. तर संपूर्ण बॅटर आता मी इथे यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे स्टीमरमध्ये एक तांब्याभर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता पाणी देखील चांगलं उकळलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला इडली वाफवण्यासाठी ठेवायची आहे. तर इथे मी दोन्ही प्लेट यामध्ये लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरती ह्या इडल्या 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत. तर इडली होती तोपर्यंत आपण यासाठी चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी ओलं नारळ घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चम्मच मी इथे डाळवं घेतलेलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक करून यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि पाणी घालून आपल्याला याचं पातळ असं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर इथे थोडं पाणी घालून आपल्याला पातळ अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर बघू शकता मी इथे संपूर्ण चटणी वाटून घेतलेली आहे. आता या चटणीला आपण तडका देणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये मी 2 चम्मच तेल इथं कडकडीत गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घातली, 1 बेडगी मिरची आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मोहरी देखील चांगली तडतडली आहे. तर संपूर्ण तडका आपल्याला या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे. तर मस्त इथे अशी आपली नारळाची चटणी देखील बनवून तयार आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशाप्रमाणे झटपट आपली नारळाची चटणी देखील इथे बनवून तयार आहे. इडलीसाठी चटणी बनवताना थोडीशी अशी पातळच बनवायची आहे. त्यामुळे ती अजून चांगली लागते. आता इथे चटणी झालेली आहे आणि आता इडलीसुद्धा आपली बनवून तयार आहे. बघू शकता किती छान असा रंग देखील आलेला आहे. तर अतिशय सॉफ्ट अशी आपली इडली बनवून तयार आहे. बघू शकता जाळी देखील भरपूर अशी पडलेली आहे. मी तुम्हाला इथे तोडून देखील दाखवते. मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली इडली बनवून तयार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.